बोरी शहरात दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर। आषाढी एकादशी निमित्त बोरी शहरातील ज्ञानोपासक प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पोशाख परिधान करून टाळ व मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाची दिंडी शहरातून काढली। विठ्ठल आणि रुक्मिणीचा वेश तसेच वारकऱ्यांचा गणवेश परिधान करून हातात टाळ आणि मृदुंग, नऊवारी पातळ परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन निघालेल्या मुली आणि भजनाचा गजर करणाऱ्या दिंडीमुळे बोरी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। शाळेच्या प्रांगणापासून या भव्य दिंडीची सुरुवात झाली होती। शाळेपासून ते मेन रोड, बस स्थानक, गावातून ग्रामपंचायत चौक ते शाळेचे प्रांगण असा दिंडीचा मार्ग निश्चित केला होता। शाळेतील शिक्षकांनीही वारकऱ्यांचे गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांच्या आनंदात अधिकच भर घातली। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुर्गा देशमुख यांचे मार्गदर्शन व सांस्कृतिक प्रमुख पंढरीनाथ लांडगे यांच्या नियोजनातून दिंडी सोहळा पार पडला। बोरी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी, काही प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी फराळाचे आयोजन केले होते। पावली पथक, झेंडे पथक, लेझिम पथक, माऊलींची पालखी, शोभा रथ यामुळे दिंडीला शोभा आली होती। शेवटी विठ्ठलाची आरती करून शाळेच्या प्रांगणात दिंडीचा समारोप झाला। आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादश बारस जेवणाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते। यावेळी मुलांनी भोजनाचा आस्वाद घेतला। दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता। मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी तथा सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते।